सांगा दादाला आम्ही डंडा तुला सोनूला पकडायला का तर सोनूला पकडतात का लहान आहे का आता घरी जा माझा तोंड बाजूला लिहा नको म्हणतो मी का होते मग तोंड बाजूला तर मी पहिले सांगतो हो बापरे हा लगेचच मोठा आंब्याचा झाड वारला ना रे येती पाय हा एखादा माणूस तुझा बाप आला असता ना हा काढा तरी फोडलं नसतं सगळ्या आंब्याच्या नाही का आता हा तो का लोकांचं झाड ना लोकांचं झाड राहिला म्हणून का झालं रे फोडलाय ना सदऱ्या काळ्या मुड्या नाही होत का जातेस का जा बरं बापाला आवाज मार बरं काड्या फोडत यायचा थोडशात म्हणून सांगू मोठा बकरा बदमाश आहे रे आता तिकडून नाही जावायला चला तिकडून जाऊन पाय गे हा तार मागच्या वर्षीच लावलू मा 10,000 रुपये खर्च करून सपा माझा तार न तार वाकवून ठेवले गे हा आंब्याला येत असतील बकरे मी येतून नाही का हा तार वाकवू जात असतील मा घोरं नाही धसतील काय हे तार राहतील तर ये रे बापू ये तुला नको येऊ म्हणलो तरी ऐकच नाही मा कस कसा जावा सागे येसून न कस कसा नाही गे पाय रे बापू पाय माणसं कसे दंडाईमध्ये धान पेरत आहेत ना हा तुझा बाप मा त्राकोटचा तर घरामध्ये ढोला भरतले झोपून आहे लोकांच्या बायका काकांत घरी राहतात ना माणसं दंडावर येतात धान पेरावलं मी काकांत तुरी मोरी रवलो असतो तुझा बाप काकांत धान पेरलं नसतं माकू हे तुला आहे घरात बिकाची तशी आवर मी का केलू तू पैशाला पण गाव नाही ठेवतो घरचे कोटी ठेवलो मी घरचे पैसे चोरते तर तुझा बाप मी का करू आता मी त्याला घरचे पैसे चोर मागे ना दारू वताला जा म्हणतो का ना भेंड्या मुंड्या रोवूनच टाकतो चवडीच्या 2 बिया रोवून टाकू काकान घे अगे नंदीला मागू का 2 बिया आय नंदाबाई आ 2 बिया असतील तर दे ना चवडीच्या फर्स्ट आहेस गे नाहीच आहे म्हणतात का तर मला कोणी नाही का नाहीच आहेत म्हणतात मा माझ्यासारखा मन कोणाचंच नसेव काही राहिला तरी अर्धातला अर्धा देतो मामी आपण सोनूला पकडायला अरे बकऱ्या व कहाल रे झाडावर वरवरता माझे मा पडाल ना रे बकऱ्या व आगे अगं हे बंद करायला आला का रे तुम्ही अरे पडाल ना रे माझ्या माझ्या कुत्रा नातरू भिका करते तर मारतो की यायला बाहेर ना अरे पडाल ना रे जावा सागे येतून न कस कसा नाही गे ते घमीला दे माझ्याकड कोटी गेला हा बकरा पांड्या माग धावला येतो म्हणून कोटी परायला गे हा बकरा काय रे बापू माझी साडी बिडी कहा का तर अमदा मा एकही लोकांचा परा धळ नाही वापला हा पाण्याला का रोग झाला का नाही तर वर तर मस्त बदा बदा येते ना आता परे सादरे वापावचे आहे तर पाणी नाही आहे ह्या शेड्या माझ्या दंडात धसतात का गे अजी तिकडे नेवाना जी हा शेड्या सपा माहित आहे का जी माझा कूप नाही का सपा खचवून टाकले सपा ढिला पाडून टाकले मा तेवढा सादरा कूप लावलू तर काही होत का शेड्या होत का कोणाला माहित मा काय अचानक आता चल बरे रे बापू थोडसा धुरा तरी कोहडकून तुझा बापही नाही दंडावर मा कुत्रा कोटचा तर घरामध्ये पिऊन चण्या ढोले भरत आहे मा सवन जाग्यावरून चल माझे मा हा बायका आता कमी बदमाश आहेत का या धुऱ्यानं चालतं ते यायला तुरी रवल्यात हाय नाही दिसत कसं बा खून न खान करून जातात मा आपल्या धुरा का राहिला का सादरा असे जातात ना लोकांच्या धुरा राहिला का सर परत सपा माझ्या तुरीचा नाचोडा केले आता मला अजून डबल तुरी रोवायला लागल येते कमी बायका बदमाश आहेत का गे नंदाबाईच नाही का या धुऱ्यातून चालते तिची हार तर काय वर आहे का रे दंडामध्ये नंदाबाई नसे नाही आली असत सगळं भेंडा पिंडा रोवीन म्हणतो या धुऱ्यातून 10 वेळा जाणार ना करते माते नंदी येतून काय रोवतेस मग काल रोवतेस मग म्हणजे भेंड्याचा आराम बरोबर सारखतेस ना भाडिया हाई पाण्या पायी मा पिसटावानी जीव लागते 3 दिवस झाला झिमीर पाणी येत आहे तर मा एका गणीला येऊन जावा बदो ना चालला जावा असा तराश येते मा असा जर ताप आल्यासारखा लागते हा पाण्या पायी सपा अंगण सपा चिकोल झाला गे बापा अंगणामध्ये मला असं नाही का पिसाटल्या वाणी सपा हेंद्रा जीव लागते बापा कपडे नाही वारत गे बापा तरी ऊन येईल म्हणलो अजून ऊन ना आली पाणी येते का काय येते का काढू का करू घे हे कपडे बोललेच आहेत मा वारले नाही मग मस्त इसड्यानं वास येते कसा हा चिकोल सपा हा कोंबड्या आगे हा कोंबड्या कहाला इकडे येतात का कोणाच्या कोंबड्या होत्या सपाई हगदोळा मानते मा हा कोंबड्या ही अगे बापा कोटून चालावा न कोटून नाही तर मा बाई तुझ्या
तुझ्या माईला सांगजो बिंगजो नको मामी बरं शेण्या काढायला लगीन जातो म्हणून. नाही तेच म्हणतो. तोंड का असतं मामी. आये बाई नसानं तोंड धुतल्याशिवाय माझी तलप नाही का जायच नाहीये. मी खरे कमी खाईन पण नाही का नसानं तोंड नाही का जास्त धुतो. का करतेस बाई तुझा मामा मस्त बेवडा आहे तरी मी नांदत आहो. हो मामी बरोबर आहे तुमचं. किती मामा मारते दारू पिऊन. मग किती मारते बाई आता तुझ्या डोळ्यासमोर तू देखतच आहेस किती मारते मला. रोजही पिऊन येते का नाहीये. हो मामी हो हो. तुझी माय बी काही म्हणते काय बाई मामीची बदमाश आहे बीन म्हणते का. नाही नाही काय खरं खरं सांग ना तुला नाही का 1000 रुपयाचा ड्रेस घेऊन देतो. हो हो खरं खरं सांगतो. का म्हणते बाई मला तुझी माय. माझी आई अशी म्हणते का मामी पायी 10 रुपये वाला लागला मामा कुवारपणी नव्हता. कुवारपणी नव्हता पेत तुझा मामा का सांगते का तुझी माय कुवारपणी पासूनच पेत होता. याचे का मोहल्ल्यातले लोक का सांगत नाही का मला कुवारपणापासून तुझा मामा दारू पेते ना. तुझी माय का सांगते ते भावाकडूनच निघणार आहे. अजून का म्हणते बाई तुझी माय सांग तुला 1000 रुपयाचा ड्रेस घेऊन देतो. पाहिजे किती फर्स्ट आहे गे तुझी माय माझ्या घरी येते बाई तर पडलं काळीला हात नाही लावू देऊ. सारे काम सगळे काम मी करतो. सपा एक भांडे नाही ना काही नाही धुवायला लावू. तुझ्या मायला आयता ताट देतो तरी ते म्हणते काय कर नाही मरून. एवढं माझं करून सारून नाव नसे बापा खरंच. हॅलो. हा हॅलो बाबू बोल ना. का करत आहे सरशा. काय नाही दंडावर गेलो होतो ट्रॅक्टर घेऊन आत्ताच पोहोचलो घरी. बोल. अच्छा अरे मला तुला ना काहीतरी सांगायचं आहे. आबा काऊन काय झाला. यार माझ्या ना लग्न जुळला. माझ्या घरचे ना माझ्या लग्नासाठी खूप फोर्स करत होते यार. आणि मुलगा पण सरकारी नोकरीवाला आहे म्हणून मी पण नाही म्हणू शकलो नाही. आणि यार मी घरच्या विरोधात नाही जाऊ शकत त्यामुळे प्लीज तू मला विसरून जा. आजपासून फोन वगैरे नको करू. ब्रेकअप. हो का बरं ठीक आहे बाबू. एक काम कर मी घेऊन दिलेला माझा मोबाईल वापस देऊन दे. पण हर महिन्याचा रिचार्ज मारून देत होतो तुले. आता आपल्या रिलेशनला 3 वर्ष झाले. 50,000 रुपये रिचार्जचे पाठवून दे. माझ्याकडे गाडी नव्हती राहत. मित्राची उधारी गाडी आणत होतो मी. त्याच्यामध्ये 200 पेट्रोल टाकून तुला भेटायला येत होतो. पैसे पाठवून दे. माझ्यासोबत येऊन रेस्टॉरंट मध्ये सायसवादाचा खात होतीस ते बी पैसे पाठवून टाक. ठीक आहे बाबू एवढे पैसे पाठवून टाक. बाकी काय आठवलं तर फोन करतो बरंच मी. उचल जो फोन नाही तर तुझ्या सरकारी नोकरीवाल्या नवऱ्यालाच फोन लावा लागल तू उचलशील नाही तर. ठीक आहे ठेवतो. अरे यार असा नको बोलू ना बाबू मी मजाक करत होतो ना. अबा का म्हणलीस मजाक करत होतीस. हो का बरं ठीक आहे. म्हणजे धोका देवाला जाते. अगे प्रांजा पाय ह्या बायाचा धोंड्याच्या दोंडावर रोवाला गेल्या होत्या. हवा बाया मी रोवाला बोलवलो तर का नाही आल्या म्हणतो. मी रोवाला बोलवलो तर का नाही आल्या. रोजी किती देतेस म्हणते तर बाबा 150 रुपये रोजी देतो ना. आणि रोवणा सरल्यावर जिलंबी वाटतो. हा 220 रुपये कन रोजी असेल ना सांगते का बाया. नाही येवाच आहे तो का नाही सांगत मला. मस्त यायला चिवडा देलू मागच्या वर्षी. उसळ बनवून आणलू. कोणता ह्या केलो मी. माझं रोवणं सोडून का त्या धोंड्याच्या दोंडावर रोवायला जात आहेत तर फर्स्ट बाय का लोक मी दिल्लीवरून बाया बोलवीन रोवाला. माडोंडा मधला रोवणार थांबल ना तर दिल्लीवरून बाया बोलवीन. पण या बायाला नाही बोलवीन मी माडोंडात रोवाला. या बाया काकांत डब्बा धरून नव्हत्या येत दोंडावर तर मी याच्यासाठी भात न सूत आणो आंबिल पाणी आणू. उन्हाळ्याची वक्त राहते बाप्पा म्हणून. हा डबल फसलीचा रोवणा हो नको या नाही आल्या तो. माझ्या बोल्याशीन बा मी नाही जाऊ पावसाळ्यामध्ये या मला बोलवाले ह्या बाया रोवाले ये म्हणून. मी नाही जाऊ का तर.